नमस्कार, मी पूजा केतले किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करते। आज आपण करणार आहोत सोयाबीन टिक्की। त्यासाठी इथे लागणारे साहित्य मी घेतले। तिखट, हळद, मीठ, हिंग, जिरा पावडर, धना पावडर, चाट मसाला, गरम मसाला। नंतर इथे मैदा घेतला आहे, ब्रेड क्रम्स घेतले, बटाटा, कोथिंबीर, नंतर मिरची, लसूण, आलं, नंतर इथे सोयाबीन घेतलं आहे। हे भिजवून मी चांगलं असं दाबून पाणी त्यातलं काढून घेतलं आहे। 2-3 तास भिजत ठेवलं होतं। त्यानंतर इथे गाजर, कांदा आणि स्वीट कॉर्न। आपण आता हे सोयाबीन आणि मिरची, आलं, लसूण हे आपण मिक्सरमध्ये टाकून ग्राइंड करून घेणार आहोत। आपण हे मिक्सरला बारीक करून घेणार आहोत। आता हे आपण सोयाबीन बारीक करून घेतलं मिक्सरला। त्याच्यामध्ये मिरची, आलं आणि लसूण टाकले। त्या कॉर्न पण थोडेसे मिक्सरला एक असं फिरवून घेतले, थोडंसं क्रश करून घेतलं। एकदम सा बारीक करायचं नाही। त्यानंतर कांदा टाकणार आपण, गाजर, त्यानंतर बटाटा बॉईल केलेला, त्यानंतर हे मसाले टाकणार आहोत आपण। जिरा पावडर, धना पावडर, चाट मसाला, गरम मसाला, तिखट, हळद, हिंग आणि मीठ। चवीपुरतं मीठ टाकूया आपण। हे सर्व आपण एकत्र करून घेऊया। आता चांगलं आपण एकत्र करून घेतलं आहे। ते कोथिंबीर आपली टाकायची राहिली होती, ही कोथिंबीर टाकून घेऊया। अजून मिक्स करूया चांगलं। आता आपण याची टिक्की तयार करून घेऊया। तुम्हाला केवढी पाहिजे तेवढी अशी छोटी मोठी करून घ्या। अशी आपण टिक्की करून घेऊया आपण सगळ्या। आता आपण ही टिक्की तयार करून घेतलेली आहे। आपण या मैद्याची स्लरी तयार केली आहे, त्याच्यामध्ये आपण हे डीप करून घेणार आहोत। नंतर हे ब्रेड क्रम्समध्ये आपण घोळवून घेणार आहोत। असं तयार करून घेऊया। नंतर आपण शॅलो फ्राय करणार आहोत। आपण आता पॅनमध्ये तेल टाकून गरम करून घेतलेलं आहे। आपण आता ही टिक्की शॅलो फ्राय करून घेऊया। आता आपण एक साईडने चांगलं असं क्रिस्पी होईपर्यंत फ्राय करून घेऊया। आपल्या आता एक साईडने आपल्या क्रिस्पी झालेल्या आहेत। आपण पलटी करून घेऊया। आता हे आपली दोन्ही साईडने अशी फ्राय झालेली आहे, चांगली अशी क्रिस्पी झाली। आपण हे आता काढून घेऊया। ही आपली तयार झालेली आहे सोयाबीन टिक्की। ही तुम्ही रेसिपी नक्की करून बघा, खूप छान लागते। आणि आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।